मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं जी.आर. काढल्यानंतर महायुती सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील जी.आर. वरून राज्य सरकार विरोधातच दंड थोपटले। छगन भुजबळांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला। छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली होती। ही बैठक आटोपताच छगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला न जाता तडक बाहेर पडले। छगन भुजबळ यांचा राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या जी.आर.ला विरोध असल्याचं समजतं आहे। मराठा आरक्षणाच्या जी.आर. संदर्भात कोर्टात जाणार असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं, तर भुजबळ नाराज म्हणजेच आरक्षणाचा जी.आर. पक्का असल्याचा पलटवार मनोज जरांगे यांनी केला। काल जो काही जी.आर. काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत। मी आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे, कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही। न्यायालयात जाणार आहात का? होय, कायदेशीर होय। बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला। याचा अर्थ असा होतो हा जी.आर. पक्का आहे, फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला, म्हणून त्यांचं थोडं ढुकन दुखत आहे। कमीत कमी 50 हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं, आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं जी.आर. ओके। पण काय असतं का याला नासकी सवय लागली असते मराठ्यांचे। एक शब्द त्यातला उचलायचा आणि इकडे फेकायचा आणि तेवढ्याच बुळबुळ करत बसायचं। काय होत नाही रे पोराओ।